नमस्कार मित्रांनो, मी होस्ट प्रल्हाद गोसावी तुमच्या सर्वांचं माझं यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला पक्ष्यांच्या दुनियेत हरवायला आवडतं का हो? त्यांचे सौंदर्य न्याहाळायला मिळालं तर? आणि तुम्हाला कोकणी पदार्थावर मनसोक्त ताव मारायला मिळाला तर मी आज तुमच्यासाठी एक ठिकाण सांगत आहे. ते ठिकाण म्हणजे मुंबईहून 1.5 तासाच्या अंतरावर असलेलं सगुणा बाग. हे ठिकाण म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत असलेलं ठिकाण. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात थंड हवेचे ठिकाण माथेरानजवळ असलेलं नेरळ जवळून 5 किलोमीटर अंतरावर असलेलं निसर्गरम्य ठिकाण म्हणजे सगुणा बाग. 55 एकराच्या परिसरात असलेले हे नैसर्गिक ॲग्रो टुरिझम सेंटर आहे. तेथील वातावरण, तेथील निसर्गरम्य ठिकाण मित्रांनो, या ठिकाणचं वातावरण म्हणजे जसं मनाला मनमोहक करणारं, द्विगुणित करणारं हे ठिकाण आहे. उल्हास नदीनं वेढलेलं आहे. पाहुणे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शेतीचे जीवन अनुभवायला इथे प्रत्यक्ष आपल्याला अनुभवायला मिळतं. मित्रांनो, सगुणा बाग हा 1960च्या उत्तरार्धात गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक जयश्री हरिकाका भडसावळे म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांचे स्वप्न होते की कुटुंबाला प्रभावीपणे आधार देणारा आणि कृषी क्षेत्रात स्वावलंबी सर्वांसाठी एक आदर्श ठेवणारा एक मजबूत शेतीचा पाया त्यांनी उभारला. त्यांचं स्वप्न म्हणजे आज हजारो लोक या ठिकाणी सुंदर कृती प्रकल्पाचा आनंद घेत आहेत आणि सतत हे विकसित होत जाणारं ठिकाण म्हणजेच सगुणा बाग. येथे असलेली नदीची शांतता, गावाकडची संस्कृती आणि पारंपरिक कला प्रकार यांचा या ठिकाणी मनोरंजक उपक्रमाचा आनंद मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मित्रांनो, एकदा तरी आपण या ठिकाणी यावं, कारण मनुष्य हा नेहमी रोजच्या जीवनात आपण धावतच असतो. थोडंसं थांबून विसावा घ्यावं म्हणून शरीराला आराम देण्यासाठी हे एकमेव असं कृषी पर्यटन ठिकाण म्हणजेच सगुणा बाग आहे. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात. त्यामध्ये हॉर्स रायडिंग, फ्लाइंग फॉक्स म्हणजे जीप लाईन, कायाकिंग, बफेलो राईड्स, बैलगाडी सवारी अशा अनेक प्रकारच्या आपल्याला या ठिकाणी उपक्रम ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात. ह्यामध्ये आपल्याला मातीचं घर, कटेज, रो हाऊस, पॉन्ड हाऊस, प्रीमियम पॉन्ड हाऊस अशा अनेक नाना विविध प्रकारचे आपल्याला या ठिकाणी उपक्रम ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात. जणू शरीराला मनमोहक शांतता, आनंद आणि शरीराचं सर्व शीड घालण्यासाठी आपण या ठिकाणी माझे मित्र चव्हाण सर, राजन गायकवाड आणि दिनकर आणि मी स्वतः आम्ही या ठिकाणी येऊन निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा, शरीराला एकदा तरी आपण विश्रांती मिळावी म्हणून या ठिकाणी आज आम्ही आमच्या गुरु कृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन कल्याण ठाणे यांचा हा नाविन्यक्रम उपक्रम असून खूप सर्व विद्यार्थ्यांसाठी मनाला उल्हासित करणारा हा आजचा उपक्रम. प्रथमतः येथे येऊन आम्हाला श्री गणरायाचे दर्शन भेटलं. गणपती बाप्पाला नमस्कार. आम्ही सगळ्यांनी मनसोक्त सकाळच्या नाश्त्याचा आनंद घेतला. नाश्त्याबरोबर चहा, कॉफी एकदम मनाला असं एकदम शांत वाटलं आणि पेट पूजा झाली. आमच्या पुढच्या मित्रांनो, या ठिकाणी विविध असं नाविन्यपूर्ण कला आणि संस्कृती जपलेली या ठिकाणी आपल्याला दिसते. गावाकडच्या गोष्टी, गावाकडच्या पद्धती, परंपरा आणि या ठिकाणी हाताने स्वतः तयार केलेल्या वस्तूंचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. सुंदर अशा कलाकृती साकारलेल्या ठिकाण, मनाला मनमोहित करणारं खूप सुंदर असं डोळ्याचं पाणी आणणारं असं सुंदर ठिकाण म्हणजे सगुणा. या ठिकाणी आपण पाहतोय बांबू पासून बनवलेल्या विविध कलाकुसरींचा हाताने तयार केलेल्या टोपल्या अशा अनेक वस्तू या ठिकाणी पाहू शकतो. आणि या ठिकाणी मित्रांनो विक्री सुद्धा केली.
या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि लोणचं आणि त्यांच्या व्हरायटीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, सुंदर असं हे ठिकाण असून आपल्याला मनमोहक या ठिकाणी आपल्याला हाताने बनवलेल्या बांबूपासून बनवलेल्या आपल्याला हँडमेड वस्तू या ठिकाणी आपल्याला विक्रीसाठी दिसतात. मित्रांनो, आम्हाला काही सूचना मिळाल्या आणि आम्ही पुढच्या कृषी पर्यटनासाठी आम्ही निघालो. प्रथमतः आम्हाला पाटा, वरवंटा अशा दगडापासून बनवलेल्या पारंपरिक पद्धतीच्या वस्तू आम्ही या ठिकाणी पाहत असतो. जातो, उखळ, मुसळ अशा नाना विविध प्रकारच्या वस्तू पाहून आम्ही पुढच्या मार्गाला निघालो. माहिती देत होता. झाडू कसा बनवला जातो त्याबद्दलही त्याने माहिती सांगितली. अभी एग्रो 2 चालू हुआ है, तो सबसे पहले मैं आपको ये यहाँ पे बहुत सारे पेड़ आपको पहले पूछने वाला हूँ. ये कौन सा पेड़ है, कौन सा पेड़ है, ये कौन सा पेड़ है? दिखने में कुंदीर महाराज है. ग्लिरिसिडिया या गिरी पुष्प बोला जाता है. इस पेड़ का इस्तेमाल हम खेती में किया जाता है. जब हम खेती करते हैं, हमारे खेती में बहुत सारे क्रैप्स हो जाते हैं, खेकड़े मुठे हो जाते हैं, खेती को बहुत नुकसान करते हैं, तो उनको मारने के लिए इस पत्ते का इस्तेमाल किया जाता है. ये जो पत्ता रहता है उनके बिल में डाला जाता है और ऊपर से सिल किया जाता है. इसी वजह से अंदर ये पत्ता खाते हैं और मर जाते हैं. इसमें नाइट्रोजन पावर बहुत ज्यादा रहता है, इसकी वजह से स्मेल बहुत आ जाती है और अंदर मर जाते हैं. चूहा पकड़ने के लिए भी इसका इस्तेमाल बहुत किया जाता है. मतलब खेती के चारों साइड में इसका पत्ता डाल के सर्कल बना जाता है, जिसकी वजह से बाहर के चूहे हमारे खेती में नहीं आते. अगर आपके किचन में या कार में चूहे आते रहेंगे तो यह पत्ता डालने के बाद आप चूहा आने से रोक सकते हो. त्यामध्ये आम्हाला रक्त कमी असतं त्यावेळेस डॉक्टर सजेस्ट करतात की मलबेरी ज्यूस प्यायला पाहिजे, कारण की याच्यामध्ये रक्तपेशी वाढवण्याची माहिती देत राहिला. क्षमता असते. म्हणून यहाँ जो देख रहे हो ना, इसको डिस्टिलेशन प्रोसेस बोला जाता है. इसका इस्तेमाल गांव के लोग ज्यादातर शराब निकालने के लिए किया जाता है. यहाँ पे हम ऑयल निकालते हैं. एक ही करो. देखो यहाँ पे हमने एक कुकर लिया है, इसमें 2 लीटर पानी डाला जाता है और इसके अंदर 2 ईंटें रखे हुए रहते हैं जो पानी से ऊपर रहती है 2 इंच. उसके ऊपर एक जाली रखी रहती है, लोखंड की जाली रहती है. उसके ऊपर ये जो पत्ता रहता है निर्गिली का, ये सब पत्ता उसके अंदर डाला जाता है और ऊपर से सिल के है. देख रहे हो आप पूरा. इसका कुकर का सीटी निकाल दिया हमने. यहाँ पे प्लास्टिक का पाइप कनेक्ट किया है. यहाँ पे एक कॉपर कॉइल तैयार किया है हमने. आग जलाने के बाद 100 डिग्री सेल्सियस जब पानी उबाला जाता है, जब उसकी जबरदस्त वाफ तैयार हो जाती है, उसकी वाफ और ये जो पत्ते का अर्क जो रहता है दोनों एक इस तरफ आ जाते हैं. हम डायरेक्ट ऐसे बॉटल में तो नहीं ले सकते, इसलिए कंडेंस होने के लिए यहाँ पे एक कॉपर कॉइल बनाया हमने. पानी रखा जाता है, इसमें आइस डाला जाता है, तो कंडेंस होता है. पानी और ऑयल दोनों एक साथ आ जाता है. इसका ऊपर का जो लेयर रहता है वो सब ऑयल रहता है और नीचे का सब पानी रहता है. ड्रॉपर्स की तरह हम निकालते हैं. ठीक आहे. याची पानं जी आहे ती जाडी जी असते तो हापूस रत्ना केसर, हे हापूस बरोबर. पेड़ है, दालचीनी का पेड़ है. पेड़ से हमें मसाले के 3 पदार्थ मिलते हैं. ये जो पत्ता रहता है उसको तेज पत्ता या तमाल पत्र बोला जाता है. उसको कुछ बुकेस में किया जाता है. मराठीमध्ये कमळ किंवा करमळ असं म्हणतात. याचं लोणचं तयार केलं जातं. ही जी फळं आहेत ती डायजेशन साठी चांगली आहेत आपल्या. डायरेक्ट खाऊ शकतो. पण जेव्हा पिवळ्या कलरमध्ये होतं तेव्हा ते खायला गोड लागतं. वास घ्या, एकदम भारी वास येतो. आमचं वय लाल बॉटल ब्रश असं म्हटलं जातं. याला जी काही फुलं येतात, आपण जे बॉटल असते त्या ब्रशचा आकार आणि या फुलांचा आकार एकसारखा असतो, त्याच्यामुळे लाल बॉटल ब्रश म्हणून ओळखलं जातं. लाल असं म्हणून लाल बॉटल ब्रश म्हटलं जातं. याच्या फुलांमध्ये मध खूप असते, त्याच्यामुळे ह्या झाडावरती मधमाशी जास्त करून आढळतात. आणि ज्या लोकांना सर्दी असते, सर्दी कमी करण्यासाठी स्विमिंग करतात, गरम पाण्यामध्ये बाम टाकून वापरायला घेतात. त्याच्यानंतर जर का ही पानं घेतली आपण रब करून जर का स्मेल घेतलं तर खरं अजून फ्रेशनेस वाढतो आपल्यामध्ये आणि सर्दी थोडी कमी होते. तुम्हाला हे कशाचं झाड आहे? बॉटल पंप. बॉटल पंप बरोबर. बॉटल पंप बॉटल सारखा शेप आहे, त्याच्यामुळे याला बॉटल पंप म्हणतात. बरोबर. गार्डन मध्ये शो साठी झाडं लावली जातात. वरती ते ग्रीन वाला हिस्सा आहे त्याच्यापासून ब्रेकफास्टच्या प्लेट्स तयार केल्या जातात. समोरचे झाड बघता तर हे झाड कशाचं आहे कोण सांगेल? सप्तपर्णी. बरोबर. सप्तपर्णी. एका फांदीमध्ये याची 7 ते 8 पानं असतात, त्याच्यामुळे याला सप्तपर्णी असं म्हटलं जातं. एक फांदी से कम से कम 1 से 1.5 लीटर आप पानी पीने के लिए निकाल सकते हैं. बारिश के वक्त ये जो पत्ते रहते हैं बहुत अच्छे से क्लीन रहते हैं. इनके ऊपर जो भी धूल गिरते हैं बीच में से नाली में से के पानी स्टोर होकर रह जाता है. मनाला वेळ लागते.
काय ते कमळाचे फुलं, काय त्यांची विविध प्रकारचे जाती. आणि याच ठिकाणी असलेली श्री गुरुदत्तांचं आम्ही दर्शन घेतलं आणि इथलं वातावरणामध्ये एवढं उल्हासित आणि आनंदित प्रफुल्लित होऊन आम्ही निसर्गाचं सौंदर्य क्योंकि पानी में सड़ता नहीं है, पानी में सड़ता नहीं है वो। ये फर्नीचर में ज्यादातर इस्तेमाल किया जाता है, मतलब बाहर की जो पानी में नहीं इस्तेमाल करते, पानी में नहीं। काजू मस्त पिकलेत रे। माझे रजवाडे जे आहेत ना त्याच्यातलं हे कापूस वापरायचं, हे एकदम अतिशय महागडं कापूस असते, रुई म्हणतात, सॉफ्ट राहते, अजून तयार झालेलं नाही ते सगळ्यात महागडं कापूस आहे. या आंबाडी याच्यापासून वाघ तयार करतात. वाघ आणि अग्निहोत्राला या झाडाचा उपयोग करतात. अग्निहोत्राला म्हणजे लग्न झालंय ना तुमचं, हे पेटवतं बघा, हवन लकड़ी डालते हैं, कोला पत्थर रहता है, इसकी सब्जी बनाई जाती है. और इसकी जो खाल से रहती है इसको ऐसे फांदी तोड़ के पानी में रखे जाता है, और इसकी जो खाल रहती है इससे रस्सी बनाई जाती है, उसको वाघ बोला जाता है. और उसके अंदर जो व्हाइट कलर में रहता है वो जल्दी जलता है, उसका अग्निहोत्र में यूज किया जाता है. मुझे नहीं बुलाता है, मार्केट में लोटस समझ के आपको यही दिया था, आपको मुझे बड़ा वाला बड़े पत्ती वाला ओरिजिनल लोटस है, वो कलर व्हाइट वाला. हाँ ये तो मम्मी वरून ओळखलं ना मग. ये जो आप मार्केट में लेते हो ये लोटस, उसकी जो पत्तियां रहती है वो बहुत जाडी रहती है, तोड़ने के बाद 10-12 दिन रहती है, इसलिए मार्केट में ये वो ज्यादातर दिया जाता है. लोटस की जो पत्तियां रहती है एकदम नाजुक रहती है, पतली रहती है, तोड़ने के बाद 2 दिन में तुरंत नीचे गिर जाती है, इसलिए मार्केट में वो दिया नहीं जाता. लोटस का पहचान नहीं बेचते हैं, सॉरी जो स्टिक रहती है उसको लाइट काटे रहते हैं, इससे आप पता कर सकते हो कौन सा लोटस है और कौन सा वाटर लिली है. वाटर की जो स्टिक रहती है पूरी सॉफ्ट रहती है, और लोटस की स्टिक को लाइट काटे रहते हैं. लोटस के नीचे एक व्हाइट कलर में मूली आती है, उसको कमल काकड़ी बोलाता है, उससे सब्जी और अचार बनाता है. और ये जो देख रहे हो कमल का जो फूल है उसकी पत्तियां नीचे गिरने के बाद बीच में एक अलग अलग का गोंडा रहता है, वो शॉर की तरह ऐसे कुछ हो जाता है, ब्लैक कलर में पूरा चॉकलेटी कलर में हो जाता है. उसके अंदर जो सीड रहते हैं उससे मखाना बनाता है. छोटे बच्चों को जिनको कैल्शियम कम रहता है, कैल्शियम के लिए दिया जाता है. उस बीजों को पूजा भी जाता है, धनलक्ष्मी आप जहाँ पे रखते हो वहाँ पे रख सकते हो. सही है
लक्ष्मी बोलो। लक्ष्मी बैठने के लिए वहाँ पे आप रख सकते हो, भगवान के सामने भी आप रख सकते हो। इस बीज को एक्सपायर डेट नहीं रहती, जैसे कि हानि को एक्सपायर डेट नहीं रहती, ठीक है। अगर पौधा लेना है तो कैसे पहचानोगे, देखो जैसे कि आलू का पत्ता ऐसा ऑयली रहता है, पानी छिड़कने के बाद तुरंत निकल जाता है, उसी तरह लोटस का पत्ता भी ऑयली रहता है, उसके ऊपर पानी छिड़कोगे तो तुरंत निकल जाएगा। रस्त्यानं निसर्गाचा आनंद घेत असताना मला रस्त्यातच लाजळीचे एक सुंदरसे झाड दिसले आणि जेव्हा त्याने हात लावला त्याने आपला लाजेचा पडदा खाली ठेवला आणि सुंदर असं झाडाला न्यावं आणि पुढे निघालो. हे काय आहे? टर्की. इकडे पंजाबी कसं पहिलं. अरे तो अल्बिना बोल पाहिजे बोलतोय. म्हणजे बघा माणसामध्ये पण आजार असतो तसं सापांमध्ये पण आजार आहे. ऍक्च्युअल कलर याचा हा नसतो. आजार काय म्हणजे ते काय म्हणतात ते स्किन प्रॉब्लेम असतो नाही का, कसं वेगळं काही एवढं उंच पडलं तर डायरेक्ट अरे तर त्यांना आवाज तिकडे किती आंबे काढा घेतले. माझे लागतील ना चांगले, दादांना बघितलं नाही नाही हे काटा नाही आहे, चावताय. हेडेक होता है काटने के बाद फोटो लेना काटता पाहिजे नाही. तर गेट बंद ठेवा, इमुकडे आतमध्ये ना फिशिंग एक फिशिंग डोमेस्टिक प्रकार बघू आपण. एक करे ह्यांच्यामध्ये हा छोटा बच्चा जा मॅडम जा.
अरे देखो मेरे हाथ में है। पकड़ अपने हाथ में, मैं बाहर। हे पाठ दिलं जरा ये पाड़ती अरे कैसे तो हो रहा है ये कोणता आहे हा धामन आहे नाही पायथन पायथन काय आहे अजगर हे तुझ्या हातात करा. मी पांचर आहे. त्याचं खरखर ऐसा लेना है, देखो बच्चे लहान बच्चे छोटे बच्चे को आप लेते हो ना ऐसे गोद में, उसी तरह ऐसे इसको भी लेना है. लेकिन उसका स्किन थोड़ा सा खुरदरा है ना. इथून गर्द अशा आंब्यांच्या वनराईमधून जात असताना आम्ही आंब्यांच्या फांद्यांना झोका घेऊन मनसोक्त आम्ही येथील आनंद लुटला. जणू बालपणाच्या आठवणीच ताज्या तवान्या होत आहेत असं आम्हाला वाटतच होतं. यहाँ पर जो मल्लखंब का टीम जो है उनका यहाँ पर लगभग हो चुका है. हम तुरंत ही यहाँ पर मल्लखंब के लिए शुरुआत करने जा रहे हैं. यहाँ पर हम दो प्रोग्राम देने वाले, एक तो मल्लखंब और दूसरा आपके सामने एक रोप है. उस रोप के ऊपर हम आसन के अलग अलग प्रकार दिखने वाले हैं. और ये जो प्रोग्राम जो यहाँ पर कम से कम 10 से 15 मिनट चलने वाला है. सामने आपको यहाँ पर जो 5-6 बच्चे दिखाई देते हैं वो सब बच्चे ग्रामीण भाग के बच्चे हैं और सब बच्चे स्कूल में पढ़ने वाले हैं. सिर्फ 5 से 6 बच्चों को हमें जितने ट्रेनिंग देते हैं ऐसा बहुत ही अच्छा काम गावड़े सर यहाँ पर कर रहे हैं. गावड़े सर हमारे सामने जो पहला लड़का आया है इसका नाम है हेमंत सवन. FIBCom में पढ़ता है. ये लड़का दादर में श्री समर्थ नाम की व्यायामशाला है और व्यायामशाला में मल्लखंब में लड़का सेकंड आ चुका है और लड़का नेशनल लेवल में खेल चुका है. स्टार्टिंग में उनके जो खुद के प्रकार है वो खुद के प्रकार यहाँ पर दिखाने वाले हैं. खुद के प्रकार होने के बाद उनके ग्रुप में जितने सारे डेमो रहेंगे वो डेमो हमें दिखाने वाले हैं. और सामने जो दिखा रहा है जैसे कैसे मल्लखंब, पगली, पद्मासन, मल्लखंब, ओपन, परारा, तो अष्टपदासन, वन हैंड मयूरासन, मल्लखंब स्टैडल,
मल्लखांब बजरंग टू एंड कैच। हमारे सामने जो दूसरा लड़का आया है इसका नाम है अनिकेत भोईर, 8th स्टैंडर्ड पढ़ता है। आकाश तू नंतर कर उसको भेज दो। मल्लखांब स्टेट कॉलेज। लड़का 10 फीट के खंभे के ऊपर 1 पैर के ऊपर खड़ा रह चुका है और जो भी अपना बॉडी का वेट है यहाँ पर पूरी तरह से छोड़ दिया था। इसे कहते हैं मल्लखांब हीज पद्मासन। मल्लखांब चतुरासन टू वो लड़का हमें जो स्प्लिट में करके दिखा रहा है इसे कहते हैं कोपन पत्थर। तो हमारे सामने जो तीसरा लड़का आया है इसका नाम है तन्मय। के ऊपर खड़ा रह चुका है और अपनी भारत माँ को तरह दे रहा है। मल्लखांब कुर्मातो यहाँ पर उनके जो खुद के प्रकार थे वो यहाँ पर दिखाकर हो चुके हैं। अभी इनके ग्रुप में जितने सारे डेमो रहेंगे वो डेमो हमें दिखाने वाले हैं। उनका मल्लखांब का पहला डेमो हमारे सामने हो चुका है। सबसे ऊपर चक्रासन, नीचे 2 दशरंग और बाजू में साइड लेनी। उनके मल्लखांब के जितने सारे डेमो थे वो डेमो यहाँ पर दिखाकर हो चुके हैं। अभी हमारे सामने एक रूप है, उस रूप के ऊपर हम आसन के अलग अलग प्रकार दिखने वाले हैं। और फिर से हमारे सामने आया है हेमंत तोमर। ये लड़का इस रूप को न छोड़ते हुए हमें आसन के अलग अलग प्रकार दिखाने वाला है। और पहला प्रकार हमारे सामने हो चुका है पद्मासन। पद्मासन का ही हस्तपदासन, हस्तपदासन, निद्रासन, फिर से हमारे सामने आया है तन्मय। ये लड़का भी हमें आसन के अलग अलग प्रकार दिखाने वाला है। रूप सिंपल क्रॉस। उस लड़के ने पैरों की उंगलियों में उस रूप की नॉर्मली में पकड़ी है और जो भी अपना बॉडी का वेट है यहाँ पर पूरी तरह से छोड़ दिया है। देखते हैं तो चतुरासन टू नटरासन। हमारे सामने आया है अनिकेत भोईर। पैर का जितना सारा रोप है और रोप अपने पैरों में फंसाने वाला है और इस रोप से वो खुद की छुटकारा कैसे पाने वाला है अभी हम सामने देखने वाले हैं। तो जो यार रोप फ्लाइंग के बजरंग यहाँ पर फ्लाइंग के बजरंग किया है।
एक यूरोप के ऊपर एक साथ आसन के 3 मेगा दिख रहे हैं। फर्स्ट ब्लॉक में 3 पद्मासन, अष्टपदासन और पद्मासन। फिर से हमारे सामने आने वाला है तन्मय। ये लड़का हमको अभी जिम्नास्टिक के प्रकार दिखाने वाला है। ये लड़का हमारे सामने किस तरह से फोल्ड होने वाला है अभी हम सामने दिखने वाले हैं तन्मय को। मंडली यहाँ पर मल्लखंब दिखाकर हो चुका है। इस टिप के लिए हम फिर से एक बार जोर से क्लैप लेते हैं। और सगुना बाग की ओर से हम इन्हें कुछ पक्षी राजा था वो तन्मय। त्या बालकांच्या शारीरिक प्रस्थितीने आमचं मन एकदम प्रफुल्लित झालं। त्यांच्या शारीरिक चपळाई, त्यांचा अंगाचा तरेलपणा आणि त्यांची कुशलता पाहून आम्हाला खूप प्रेरणादायी वाटलं। आम्ही त्यांना शब्दसुमनाने त्यांचे स्वागत केलं आणि त्यांना पुढच्या भविष्यासाठी त्यांना प्रेरित करून आम्ही पुढच्या ठिकाणी मार्गस्थ झालो आणि त्या ठिकाणी आम्ही खूप सुंदर काही माशांच्या विविध जाती आणि त्यांचा प्रत्यक्ष हाताळण्याचा अनुभव आम्ही या ठिकाणी येऊन घेतला। सर्वांनी आपल्या जागेवरती थांबायचं आहे। तुमच्यापर्यंत सर्वांना मासे दाखवले जातील। तर शो पानी में से सामने जो पहला फिश दिखा रहा है और पिराना, ऐसे 6 प्रकार के फिश है। इनमें से सामने जो पहला फिश दिखा रहा है इसका नाम है सिल्वर कार्प और ये सिल्वर कार्प फिश स्वीट वाटर में कम से कम 10 kg तक बढ़ सकता है। इसका नाम है चाइनीज कार्प और मराठी में इसे शिप्रानस इस नाम से बुलाते हैं। एग्जैक्टली उस फिश के चेहरे के सामने तो पीछे है, उसका नीचे और इससे आगे है, इसमें हम इसको चाइनीज फिश इस नाम से बुलाते हैं।
नाम है ग्रास कार्प और मराठी में इसे गौत्या फिश इस नाम से बुलाते हैं, ताकि पानी में जितना भी एल्गी या ग्रास रहता है ज्यादा के फिश खा लेता है, इसलिए इसको ग्रास कार्प या गौत्या फिश इस नाम से बुलाते हैं। और ये गौत्या फिश स्वीट वाटर में कम से कम 10 kg तक बढ़ सकता है। अब सबने नाम सुना होगा पिराना फिश। पूरे वर्ल्ड में पिराने की 45 वैरायटीज है। इनमें से हमारे सामने जो पिराना है इसका नाम है बाकू पिराना। एक फिश जो ज्यादा अग्रेसिव नहीं है, इनकेस मुंह में उंगली चली जाएगी तभी वो बाइट कर सकता है, अदरवाइज कुछ करेगा नहीं। पानी में से सामने जो फिश दिखा रहा है इसका नाम है कटला फिश। कटला रोहू, कटला और मृगल ऐसे 3 इंडियन कार्प रहते हैं। इनमें से सामने जो फिश दिखा रहा है इसका नाम है कटला फिश। और ये कटला फिश स्वीट वाटर में कम से कम 15 kg तक बढ़ सकता है। ओके, तो कितना हो गया? 300 रुपये किलो। सामने जो छोटा फिश दिखा रहा है इसका नाम है तिलापिया। ये नाइलोन का फिश है, इसलिए इसको तिलापिया नाइलोटिकस ऐसे नाम से बुलाते हैं। नाम है तिलापिया नाइलोटिकस। काटे व वरती बस 200 ते 250 अंडे एका वेळेस ठेवू शकते। वरती काटे येतात, वरती काटे म्हणजे एका वेळेस ते 200 ते 250 पिलांना जन्म देतात। याची ग्रोथ जी असते खूप झपाट्याने होत 200 असते। ते 250 पिलांना? काही ठिकाणी या फिशला brand खाली जरा खाली नाव आहे तिलापिया नायलोटिकस। बाकीचे मासे सोडून द्या। खाली वरती काटे आहेत. खाली खाली खालची बाजू. नीट डरा सा हात हा थोडा अरे उडेल ना. एका वरती नाही, वरती काटे आहेत ना ओके मंडळी, मासे टाकून झालेले आहेत। इथल्या दुपारच्या उन्हामध्ये आम्ही मनसोक्त कोकम सरबताचा आनंद घेतला आणि पुढील ठिकाणी आम्ही नदीकाठी जाण्यासाठी निघालो आणि तेथील वातावरण पाहून आनंद द्विगुणित झाला। काय ते उल्हासित आनंद वातावरण! रस्त्याच्या राण्यातून जाताना आपण प्रत्यक्ष आपल्याला शेतीचा विविध प्रकारचा अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। भुईमुगाचे शेत, चवळीचे शेत, नाना विविध प्रकारचे आपल्याला या ठिकाणी वनस्पती पाहायला मिळाल्या। शेताच्या बांधावरून जात मस्त एकमेकांशी गप्पा मारत आम्ही आमचा पुढचा प्रवास आम्ही करत होतो। वरून सूर्यदेवाचं तप्त रूप आणि समोर दिसलेलं उल्हासित असं उल्हास नदीचं पाणी मनाला असं गारवा करावं, शरीराला थंड करावं म्हणून आम्ही नदीच्या किनारी येऊन पोहोचलो।
शरीराला थंड करण्याचा तो क्षण आता जवळच आला. आम्ही पाण्यात पाय टाकून प्रत्यक्ष माशांचा पायाला लागल्याचा आनंद घेतला. काहींनी नदीच्या मध्य प्रवाहात जाऊन मस्त पाण्यात डोळ्यात चिप्प दिसून मनसोक्त पाण्यामध्ये पोपट जणव मनाला असं शांत करून ठेवणारे वातावरण उल्हास उल्हासित करतात.
माननीय प्राचार्य अब्दुल्ला कोल्हे मॅडम यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या कॉलेजमधील ME, BEd, ME एज्युकेशन आणि M.Ed यांच्या आज आपण सगुणा बागेमध्ये एकदम छानसा दिवस आपला एकदम सुंदर पहाट त्या प्रकारे आपण आज घालवतोय आणि अजून आपल्याला घालवायची आणि आज याच्या निमित्त आज आपल्याकडे एक दुग्ध शर्करा योग याच्यामध्ये श्रीमंत यांचा आज वाढदिवस आहे, अर्चना उपळे मॅडम यांचा उद्या वाढदिवस आहे, शीतल मॅडम यांचा काल झाला आणि आपला राजन याचा पण आज आहे। मॅडमांचं नाव मला माहिती, त्यांचा 16 तारखेला होता, म्हणजे एक आज दुग्ध शर्करा योग आज घडून आले आहे। नाही मॅडम सॉरी। तर आपण सर्वांनी त्यांना वाढदिवसाची आपल्याला त्यांना गोड शुभेच्छा द्यायच्या आहेत म्हणून आपण या ठिकाणी म्हणजे अचानक त्यांना सुद्धा सरप्राईज दिली आणि एकदम नियोजनबद्ध गाडे सरांचे पण आणि आपल्या कॉलेजच्या टीमचे पण आपण सर्व विद्यार्थ्यांतर्फे त्यांचा आभार मानतो की विद्यार्थ्यांसाठी ते करतात आणि विद्यार्थ्यांना पण त्यांच्याबद्दल खरंच मनात आपुलकी आहे। कारण की आज मी स्वतः बघतोय, मी पण टीचर आहे, पण शिक्षक हे नातं आज त्याबरोबर मित्रांसारखे एकदम बागडतायत, एकदम एन्जॉयफुल दिवस निघतोय आणि निघणार आहे। तर मी आजच्या आपल्या वाढदिवस मूर्ती यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या, तर आपण त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते केक कापावा। 6, 5, 4, 3, 2, 1 हॅपी बर्थडे राजन सर, श्रीमंत अर्चना मॅडम, हॅपी बर्थडे। गाना गाता होता चला बरं, सर्व भरायला येतील तर इकडे आता हा केक आपल्यासाठी आहे, सगळ्यांना सर्वांसाठी आहे। आपके पैकेज में है, अगर वही लेके जाना है तो पेड करना पड़ेगा। कितना पे करना होता है मामा? 14 रुपये, 50 रुपये। आराम से, आराम पूरा हाथ लगाना है, ऐसे आउट हो जाए। मित्रांनो, गावाकडे पारंपरिक पद्धतीने कशा प्रकारे मातीची भांडी तयार केली जातात त्याचं आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी दर्शन घेतलं। नुसतं दर्शन घेतलं नाही तर आम्ही प्रत्यक्ष ते अनुभवलं सुद्धा। काय सुंदर कलाकुसरीच्या वस्तू त्या ठिकाणी बनवल्या गेल्या। अशा विविध प्रकारचे या ठिकाणी हँडमेड म्हणजे स्वतः हाताने बनवलेल्या वस्तूंचे या ठिकाणी प्रदर्शन सुद्धा आणि त्याची विक्री सुद्धा केली जाते। आम्ही सुंदर प्रकारचे या ठिकाणी मनमोहक वातावरणाचा अनुभव घेतला, काही खरेदी केली आणि तिथून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो। मित्रांनो, या ठिकाणी अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यामध्ये काही आपल्याला फ्री ॲक्टिव्हिटीज आहेत आणि काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला पेड ॲक्टिव्हिटीज म्हणून आपल्याला करावं लागतात। या ठिकाणी आपल्याला
रायफल शूटिंग, अनेक प्रकारच्या या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज आहेत आणि या सर्वांची आम्ही या ठिकाणी पाहणी केली आणि मनसोक्त आनंद घेतला आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाकडे निघालो. मित्रांनो, दिवस कधी उगवला आणि कधी मावळला हे सुद्धा आम्हाला कळलंच नाही, याचं भान सुद्धा राहिलं नाही. घरी परत जाऊच नाही, पण शेवटी नाईलाज असतो आणि आमचा परतीचा प्रवास सुरू केला आणि एकमेकांचा निरोप घेऊन परतीचा प्रवास. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.